सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज देशात आणि राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे। सत्तेवर आल्यापासून देशात आणि राज्यात जाती जातीत धर्माधर्मात मतभेद निर्माण करीत आहेत। ज्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, या देशाला संविधान दिलं, त्या घटनेची संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे। परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली। ही निंदनीय घटना, परंतु सुनियोजित कट तर नाही ना। परभणी येथील संविधान शिल्पाच्या तोडफोडीच्या निंदनीय घटनेचा मी तीव्र निषेध करतो। आपल्या देशातील नागरिकांना एका धाग्यात ठेवण्याचे आणि सर्वांना समान न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम डॉक्टर आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून केले आहे। मात्र केंद्र आणि राज्यात संविधानाला धोका निर्माण करणारी राजकीय व्यवस्था सध्या सत्तेत कार्यरत असून त्यांचे मनसुबे आपल्याला मिळून उधळायचे आहेत। भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या रासाची चिंता आहे। या घटनेवरून हे सिद्ध झाले की राज्यातील भाजप प्रणित सरकारला संविधान बाजूला सारून या देशात आणि राज्यात मनुस्मृती लागू करायची आहे। सध्याच्या काळात धर्मांध विचारांच्या लोकांकडून राज्यघटनेला धोका निर्माण झाला आहे। संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवून राज्याचा कारभार चालविला जात आहे। परभणी येथे मनुवाद्यांकडून संविधानाच्या शिल्पाची जी तोडफोड करण्यात आली, या प्रकरणी राज्य सरकारने सदर घटनेची तात्काळ दखल घ्यावी। या घटनेच्या आरोपीचा मास्टरमाइंड कोण, हे दंगलीचे कृत्य षड्यंत्र रचून तर केले नाही ना, याचा सखोल तपास करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी या प्रसंगी मी करतो। तसेच या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहर आणि जिल्हा बंदला सुद्धा मी या ठिकाणी आपलं समर्थन जाहीर करतो। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।